पुण्यातल्या स्वारगेट एसटी स्थानकावर घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर आता सगळ्याच एसटी स्थानकावरील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। पर्यटन नगरी म्हणून ख्याती असलेल्या लोणावळा एसटी स्थानकावर देखील रात्री 12 वाजता रियालिटी चेक करण्यात आलाय। दरम्यान काय आढळलंय त्या ठिकाणी आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीनं, पाहूया। आता इथं एक सुद्धा गाडी अवेलेबल दिसत नाही पोलिसांची, बरोबर। तिथं म्हणजे ॲट ॲम्ब्युलन्स किंवा काही असं घटनास्थळी इमिजिएट ॲक्शनसाठी अवेलेबल अजून पाहिजे। त्याकरिता ठोस पावलं स्थानिक सरकारनं सुद्धा उचलली पाहिजे आणि लोकल बॉडीज ज्या आहेत स्टेट गव्हर्नमेंटच्या अंडर त्यांनी पण केलं पाहिजे। चालक जेव्हा गाडी नोंद करण्यासाठी इथे येतात तेव्हा आमच्या समोर आम्ही ते चालक प्रवाशांना, महिला प्रवाशांना, पुरुष प्रवाशांना जे वयस्कर असतील, वयोवृद्ध असतील त्या प्रवाशांना त्यांना त्या चालकासोबतच बसमध्ये बसण्यासाठी सांगत असतो आणि अनोळखी व्यक्ती वगैरे यांना आम्ही इथं येऊ देत नाही। शक्यतो इथं कोणी स्टँडमध्ये असं स्टेबल राहील असं त्यांना आम्ही इथं अटकत असतो, आम्ही त्यांना इथं थांबू देत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।